प्रसारित करत आहोत कार्यक्रम हॅलो गीतबहार. सूत्रसंचालन आणि निवेदन आहे संजय वैरागर यांचं. पसंतीचा आणि आवडीचा श्रोते हो नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, ज्या कार्यक्रमाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत असता असा सर्वांच्या पसंतीचा आणि आवडीचा असणारा कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार. तेव्हा वेळ न दवडता क्षणाचाही विलंब न करता आपण सुरू करूया आजचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहार. बघूया आजचा पहिला फोन कॉल. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतोय? मी अजय धोपावकर बोलतोय, अहिल्यानगर. नमस्कार अजयजी. नमस्कार. नमस्कार. काय करता अजयजी आपण? ब्लाइंड आहे. अच्छा अच्छा. 60 वर्षापासून ब्लाइंड झालो. पहिल्यांदा पत्रकार होतो, बर. परंतु 44 वर्षाला ब्लाइंडनेस आलं मला. अच्छा. आता घरीच आहे. 9 वर्ष झाले. बर बर. म्हणजे तुमचे गीत बहार वगैरे कार्यक्रम, रेडिओचे विविध भारतीचे सुंदर कार्यक्रम असतात. धन्यवाद. आम्हाला मनोरंजनाचं मेन साधन हेच आहे, वा. आकाशवाणी आणि रेडिओ. तर खूप आनंद घेत असतो याच्यातून. वा. आणि आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं अजयजी? मला राम लखन मधलं 1 to 4 ते सिनेमातलं गाणं ऐकायचंय. वा वा. आवडतं का तुम्हाला हे गीत? हो, आवडतं गीत. बर बर. काय, आकाशवाणी म्हणजे खरं मनोरंजनाचं मेन साधन आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम असतात सर्व. वा. उत्कृष्ट कार्यक्रमात मेजवानी असते. म्हणजे सकाळपासून आमच्या घरी तर लावलेला असतो, रात्रीपर्यंत चालू असतो. आणि सगळे नगरचे कार्यक्रम अतिशय उत्तम आहेत. हॅलो डॉक्टर असतील, हॅलो गीत बहार, फोन इन गाणी, वा. नाही का, सगळे अगदी शेती विषयक कार्यक्रमही चांगले असतात. आणि तुम्ही जे विविध लोकांच्या मुलाखतीवर आधारित कार्यक्रम असतात, महिलांच्या मुलाखती असतात, त्या पण चांगल्या असतात. सर्वच कार्यक्रम दर्जेदार असतात. हो, दर्जेदार असतात आणि सर्वांना खिळवून ठेवतात. आणि दुपारी विविध भारतीय मेजवानीच असतात. नक्कीच नक्की अजयजी. हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया धन्यवाद. तुमच्या आवडीचं राम लखन या चित्रपटातलं हे गीत. हो हो, धन्यवाद. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? मी भाऊ सरनाथ बोलतो, शाली पिंपरी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. नमस्कार नवथरजी. आपला सर्वांना दत्तांची आधी आधी शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. बोला नवथरजी, काय म्हणता? मला एक गीत ऐकत आजच्या कार्यक्रमात. कुठलं गीत? देवता पिक्चरचं. वा. ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर, मी नाचते तू डोलते मुखाच्या दरबारात. क्या बात आहे. तुम्हीच गीत ऐकवलं आम्हाला. अक्षय चंदन, ऋतुजा चंदन आणि आमचे मित्र जालिंदर चौधरी, तुम्ही ऐकवलं गाणं. बर बर बर. धन्यवाद सर. ठीक आहे भाऊसाहेबजी. हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं देवता या चित्रपटातलं ही. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? सर नमस्कार. गीत बहार ना? हो गीत बहार. सर मुक्काम पोस्ट रघुनाथ नगर, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर इथून आपला नेहमी श्रोता धनंजय बोलतोय सर. नमस्कार धनंजयजी. कसे सर आपण सर्व? मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त, स्वस्त, निरोगी आयल्या नगर आकाशवाणी संघ सर. वाह, क्या बात आहे. थंडी काय म्हणते तुमच्याकडे? थंडी थोडीशी कमी झाली बरं का सर. 4-5 दिवसापासून आभाळ आल्यामुळे थंडी कमी झाली बरं का. बर बर. आणि थंडीचे पण आपण सर्वांनी छानपैकी आनंद घेतला पाहिजे थंडीचा पण. नक्कीच नक्कीच. आणि त्याच्यामध्ये आयल्या आकाशवाणी म्हणजे एकच नंबर आकाशवाणी बरं का सर आपलं बरं का. वा, धन्यवाद. आम्ही नेहमीप्रमाणे सकाळी 5:55 आमचं आहे नगर आकाशवाणी सुरू होतं. दिवसाची सुरुवात आमच्या आकाशवाणीपासून होती सर. वा, क्या बात. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये बघायचं दत्त जयंती बघा सर. बर बर. त्या निमित्तानं अजित कडकडे यांचा आवाज आहे. बर बर. घेऊन निघालो मी दत्ताची पालखी, हलूच डोलते दत्ताची पालखी. वाह, खूप सुंदर गीत सांगितलंय. तर
या दत्ताचं गीताचा आनंद घेण्यासाठी काही मित्राचे नाव सांगितलं चालेल का? आमचे विजय बायचे, अरे बाई जनार्दन के, सोमनाथ बर्वे, अण्णासाहेब रसाळ, अशोक पाटील, बाळासाहेब देवकर, आपले सर्व आकाशवाणी जहागनगरचे श्रोते म्हणून या सुंदर गीताचा आपण आनंद घेऊया सर. नक्कीच नक्कीच. ठीक आहे धनंजयजी, हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं अजित कडकडे यांच्या. नमस्कार, हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलताय? मी साहेबराव पाटील, शिराळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलत आहे सर. नमस्कार साहेबरावजी. कसे आहे सर तुम्ही? मजेत, तुम्ही कसे आहात? आम्ही एकदम आनंदात आहो. वा, तुम्ही आनंदात म्हणजे आम्ही देखील आनंदात. हो हो. आणि शेतीचे काम चालू आहे बघा सर. बर, थंडी काय म्हणते तुमच्याकडे? थंडी आता सध्या जरा या बाळीचं वातावरण आलेले तर 4-5 दिवसापासून थंडी एकदम कमी झालेली बघा. बर बर बर. शेतामध्ये कुठलं पीक आहे? आणि- शेतामध्ये कुठलं पीक आहे सध्या? शेतामध्ये कपाशीचं पीक आहे सर. कपाशी वेचणी चालू आहे. बर आमच्याकडे 10 एकर कपाशी आहे. गहू आता पेरलेला आहे. आणि सर आमच्याकडे पीक जर म्हणलं तर अद्रक आहे आणि गहू आणि मका आणि कपाशी. वा. आणि तुम्हाला बाजारपेठ कुठली? आम्हाला बाजारपेठ देळवराजा. सर्व शेतीचा माल तिकडे जातो का तुमचा? शेतीचा माल देळवराजाला विकला जातो सर. वा वा. साहेबरावजी, आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय? तर आता अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतंच निधन झालेलं आहे मुंबईत काल. हो हो. ते 89 वर्षांचे होते आणि त्यांनी भरपूर असे चित्रपट मध्ये त्यांनी भूमिका केलेली आहे. त्यांच्याच एक आठवणीतला पिक्चरचं नाव आहे पहा शोले. आणि त्याच्यामध्ये गाणं आहे, कोई हसीना जब रूठ जाती है तो 1 2 3 हो जाती है. असं गीत ऐकायला आवडेल सर आम्हाला. नक्कीच नक्कीच. आणि काही माझ्या मित्राची नाव सांगू का तुम्हाला? आपले सर्व आणि धनंजय वाघ, विजय बायस, अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ आणि सर्व अहिल्यानगर केंद्र ऐकणारे माझे श्रोते या गाण्याचा आनंद घेऊ शकतील. नक्कीच नक्कीच. ठीक आहे साहेबरावजी, हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमचं आणि तुमच्या मित्र परिवारांचं. हा हॅलो, नमस्कार. नमस्कार, कोण बोलतय? मी जळगावहून सुनील दापोडेकर बोलतो. सुनीलजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर दत्त जयंतीच्या अनुषंगाने मला भक्तिगीत ऐकायचं. बर बर. आर.एम. पराडकर यांच्या आवाजामध्ये, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेटी द्या हो. वा, खूप सुंदर गीत सांगितलंय. सुनीलजी, काय करता आपण? मी माझं मंगल कार्यालय स्वतःच. बर बर. हा, तर तिथं आता सध्या लग्न सीझन जोरात आहे. बर बर. ठीक आहे सुनीलजी, हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतोय? तुमचं बी स्वागत आहे. कोलार खुर्दवरून दत्तात्रय शिंदे बोलतो. नमस्कार शिंदेजी, नमस्कार. काय करता शिंदेजी आपण? तर मी शेती पण करतो बर बर. आणि कोलारला एक मॅनेजर आहे. बर बर. आणि जिम एस्टिमेट जे असतात ना, जिम जे असतात ना, हो हो. त्यांचे मेंटेनन्स पण करतो, रिपेअरिंग. बर बर बर. मग व्यवसाय आणि शेती याची सांगड कशी घालता? सकाळी 7 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत शेतीचं काय काम असेल ते. 9च्या नंतर रात्री 8 वाजेपर्यंत दुकानचं काम आणि प्लस जिमचं काम जर असेल तर ते पण सकाळीच उरकून घेतो. हो हो. आदल्या दिवशी अगोदर तारा आणून ठेवायचा, दुसऱ्या दिवशी मग सकाळी जाऊन ते जिम वाल्यांचं काय असेल ते काम करून घ्यायचं. 10च्या नंतर ड्युटी सुरू. खूप व्यस्त कार्यक्रम असतो तुमचा. प्लस छोट्या मुलांच्या त्या बॅटरीच्या गाड्या असतात ना, हो हो. 2 व्हीलर छोट्या मुलांच्या, अच्छा. त्या गाड्यांचं पण काम. अशा व्यस्त कार्यक्रमातून कुठलं गीत ऐकायचं तुम्हाला? सिंकांत बर्डींवर कोणतं जे गाणं असेल ते चालू. ठीक आहे दत्तात्रयजी, हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? नमस्कार सर, मी सीताराम मुलाने बोलतोय श्रीरामपूरवरून. नमस्कार सीतारामजी. नमस्कार सर. काय करता सीतारामजी आपण? तर मी ब्लाइंड आहे, पण मग तबला वाजवतो, पखवाज वाजवतो. अरे वा. आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय? तर मला आहे ना शाहीर साबळे निघाले भारोडा ऐकायचं. बर, कुठलं हो? हो, विंचू चावला एकनाथ महाराजांचा. क्या बात आहे. खूप सुंदर गीत सांगितलंय आपण. ठीक आहे सीतारामजी, हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. हा, थँक्यू. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. 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 चावला देवा रे देवा, चावला काही मी करू, चावला कुणाला सांगू, चावला तसा तसा चावला पया 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 चावला महाराज महाराज महाराज, काय झालं काय? काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला, त्याने माझा प्राण चालिला. अरे बापरे. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अरे विंचू चावला देवा रे देवा, विंचू चावला
करू बिंदू चावला कुणाला सांगू बिंदू चावला बिंदू चावला बिंदू चावला काही मी करू बिंदू चावला बिंदू चावला रे बिंदू चावला रे बिंदू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण अति दारुण हो म्हणजे भयंकर असं मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं म्हणजे त्या इंगळीनं हो इंगळी म्हणजे मोठा विंचू इंगळी म्हणजे मोठा विंचू केवढा तुझ्या एवढा असं मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाणव त्या इंगळीची अरे विंचू चावला अरे विंचू चावला अरे काही मी करू कुणाला सांगू कुठं मी जाऊ विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? मी मुक्काम फक्त कराड, जिल्हा सातारा, एकदम तुकाराम जाधव बोल. नमस्कार जाधवजी. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते वातावरण आहे नगरला? चांगलं आहे. तुमच्याकडे कसं आहे? थंडी वगैरे? थंडी आता आमच्याकडे थोडी कमी झाली रे. बर बर. वातावरण छान आहे, एकदम चांगलं वातावरण. वा. अशा वातावरणात कुठलं गीत ऐकायचं तुम्हाला? गीत गातात स्वतःची गुणगुणाचं टायटल सॉन्ग. काय मिसळ नाव काय तुझं? सांगा ना. विठ्ठल पवारजी, सतीश गाडगेजी, व्यवसाय राजशंकरजी, सुनील बोधेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत भंडारेजी, विजय पाटील चारोकरजी, धनंजय अक्षरेजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी या सर्वांच्या पद्धतीने नाव जोडे झालं. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम ऐकायला येतात तिकडे? येतात की मोबाईल ऍपवर यायचं. मोबाईल ऍप मुळे कुठलंही केंद्र आपण आता ऐकू शकतो, कुठलंही जगभरात कुठेही. मोबाईल मुळे काय झालं, संपूर्ण जगच आपल्या जवळ आलं ना ते. हो, खूप मोठी क्रांती झाली आता. पहिले रेडिओच होते साधे आपले, ते स्थानिक रेडिओ फक्त ऐकायचे. ठीक आहे तुकारामजी. हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? विलास पठारे बोलतोय. नमस्कार विलासजी. नमस्ते. काय करता विलासजी आपण? काय सध्या रिटायर आहे. बर बर. सेवेचं काम करतोय. बर बर. अरे वा, खूप चांगलं. त्याला वृद्ध लोकांना गाठी बिठी घेण्याचं काम करतोय सध्या. बर बर बर. कुठे होते तुम्ही सर्व्हिसला? मुळात साखर कारखाना लिमिटेड फोन आहे. बर बर. आजच्या कार्यक्रमात कुठले गीत ऐकायचंय? शराबी मधलं कोणतंही एक. शराबी चित्रपटातलं कुठलंही? हो बर बर. चित्रपट बघितला का विलासजी? हो. काय वा, अर्धशतक पूर्ण केलंय. क्या बात आहे. इतका आवडता चित्रपट आहे तुमचा? हो हो. बर बर बर. विलासराव, आपल्या समाजसेवेचं स्वरूप कसं असतं? आम्ही सकाळ 7 वाजता सोने गावामध्ये एक ठिकाणी ठेपा असतो, आमचं त्या ठिकाणी बसतो. बर बर. त्याच्यानंतर 4-5 जणांचा ग्रुप आहे आमचा. बर बर. त्या ग्रुप मध्ये मग विचार विनिमय होतो. जे हे वृद्ध लोक आहेत ना, बर बर. जे ज्यांना येता येत नाही गावामध्ये किंवा अशा लोकांना आम्ही भेटी देतो. वा. म्हणजे ते जुन्या आठवणी, आम्ही गेल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणी शेअर होतात. क्या बात. तुमचाही दिवस आनंदात जातो आणि आमचाही दिवस आनंदामध्ये जातो. खूप सुंदर काम करता विलासजी आपण. खूप सुंदर. आपल्या ग्रुपचं नाव काय आहे? दिलासा ग्रुप. क्या बात. नाव पण तसंच आहे, दिलासा देणार. दिलासा ग्रुप. वा वा. छाया पठारे, शिवरुद्र पठारे, सोमेश्वर पठारे, रेणुका पठारे. बर. मित्र परिवार? किशोर तरंदले. बर. बाळासाहेब भुसा. बर बर. ठीक आहे विलासजी. हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमचं आणि तुमच्या मित्र परिवारांचं. शहर मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? छत्रपति संभाजीनगर से रुकनुद्दीन तंबुली बात कर रहा हूँ. नमस्कार तंबोली जी. आपके कार्यक्रम सुन रहे हैं, बहुत बढ़िया कार्यक्रम हो रहे हैं. धन्यवाद. क्या करते हो तंबोली जी आप? हमारी यहाँ साधन भाजी मार्केट में चाय की होटल है. अच्छा, आज के प्रोग्राम में कौन सा गीत सुनना चाहोगे? देखो, हमारे एक सदाबहार हीरो थे सुपरस्टार धर्मेंद्र साहब. अच्छा. हमारे बीच में रहे, कल उनका निधन हो गए. जी जी. उनसे बहुत से फिल्में, 600 से ज्यादा फिल्में, तो उनकी फिल्म का गीत सुनना चाहूंगा मैं. आए दिन बाहर के. अच्छा. गीत की बोले, मेरे दुश्मन तुम मेरे दोस्त की पुत्र से. अच्छा. हमारे घर के लोग आए. आमिर तंबुली, रबिया तंबुली है. हमारे 2-3 दोस्त है, सैयद जलाल भैया है, अशोक पाटिल है, बालम टागले भी, बिरजू परदेसी है. ठीक है तांबोली जी. हॅलो गीत बहार में आपने फोन किया इसलिए धन्यवाद. सुनते आपकी पसंद का यही कार्यक्रम हे केलं होतं रावसाहेब देशमाने आणि गजेंद्र पवार यांनी. मी संजय वैरागर या कार्यक्रमातून आपली रजा घेतो. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो गीत बहार हा कार्यक्रम ऐकला.
सूत्रसंचालन आणि निवेदन होतं संजय वैरागर यांचं. श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्री